प्रेज द लॉर्ड. योहान 19:30. जब यीशु ने वह सिरका लिया तो कहा, पूरा हुआ, और सिर झुकाकर प्राण त्याग दिए. धन्यवाद येशूराजा. सुंदरशा वचनासाठी तुला धन्यवाद देतो प्रभूजी. या वचनाचं प्रकाशन तू आम्हाला दे बाप्पा परमेश्वर. मला लपव, माझ्याद्वारे तुझा पवित्र आत्मा बोलू दे बाप्पा परमेश्वर. आणि तुझं सगळं प्रकटीकरण तू आम्हासमोर प्रकट कर. छोटीशी प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि सामर्थ्यशाली नावात केली म्हणतो एक आमेन. प्रेज द लॉर्ड. मला शब्द मिळाला आहे जो येशू ख्रिस्ताने क्रूसावर त्याचा 6वा शब्द होता येशू ख्रिस्ताचा. पूर्ण झाले. परत एकदा वाचूया वचन. जॉन यीशु ने वह सिरका लिया तो कहा, पूरा हुआ, और सिर झुकाकर प्राण त्याग दिए. पूर्ण झाले. इट इज फिनिश्ड. तो सीन थोडासा आपण रिवाईज करूया. काय झालं असेल. आदल्या रात्री प्रभू येशू ख्रिस्ताला पकडण्यात आलं. तेव्हापासून त्याचा छळ चालू झाला. त्याला काटेरी मुकुट घालण्यात आला. त्याची थट्टा मस्करी केली. त्याच्या तोंडावर थुंकण्यात आलं. ज्यांनी ही पृथ्वी निर्माण केली, ज्यांनी मनुष्य प्राण्याला निर्माण केलं, त्याची थट्टा मस्करी तिथं रात्रभर चालू होती. कधी त्याला हेरोदकडं नेतात, कधी त्याला पिलाताकडं नेतात, कधी परुषांसमोर त्याला बसवतात. मीटिंगवर मीटिंग चालू आहे. शेवटी सकाळपर्यंत त्यांना एक गोष्ट सापडलीच की अरे आता काय विचार करताय, आपल्यासमोरच हा म्हणतो हा परमेश्वराचा पुत्र आहे, चला याला शिक्षा देऊया. आणि सकाळी प्रभूला तो क्रॉस उचलून, तो क्रूस उचलून त्या गोलगोथा पर्वतापर्यंत नेण्यात आलं. आणि तिथं प्रियांनो साधारण 9 नंतरचा ती वेळ असेल जेव्हा येशूला क्रूसावर खिळण्यात आलं. 9 ते दुपारच्या 3पर्यंत तो त्या क्रूसावर होता. आणि त्याने तिथून जेव्हा त्याची ती शेवटची वेळ होती तेव्हा त्यांनी क्रूसावर म्हटलं की पूर्ण झालं. ते पूर्ण झालं हे वाक्य किंवा हा शब्द हा असा शब्द नव्हता की मी थकलो आहे, मी मरतो आहे, आता माझं काहीच नाही राहिलं, आता मी संपलो, ह्या पद्धतीतला तो शब्द नव्हता. प्रियांनो तो शब्द होता तर ती विजयाची घोषणा होती. ती ललकारी होती की पूर्ण केले. दिलेला टास्क, दिलेलं कार्य मी पूर्ण केलं. होय प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त या धर्तीवर आला होता. तो पहिल्या दिवसापासून त्याचं कार्य पूर्ण करत होता. जे पवित्र आत्म्याने, जे परम पित्याने त्याला जे कार्य दिलं होतं ते कार्य तो पूर्ण करत होता. ग्रीक भाषेमध्ये जर आपण याचं मिनिंग बघितलं, पूर्ण झाले याचं जर मिनिंग बघितलं, टेटेलेस्टाई असं त्याचं मिनिंग होतं. त्याचा अर्थच होतो पूर्णतः पूर्ण, म्हणजे फुल्ली पेड आपण म्हणू शकतो त्याला. सब किंमत चुका दी गई, या कर्ज फिटले, त्याचा अर्थ असा होतो. म्हणजे समजा आपण उदाहरण बघूया. ते ग्रीक संस्कृतीमध्ये समजा धन्याने आपल्या नोकराला काही काम सांगितलं तर तो नोकर ते काम पूर्ण करून, ते काम पूर्ण संपवून तिथं येऊन ते धन्याला सांगायचा टेटेलेस्टाई, म्हणजे पूर्ण केले, मी ते काम पूर्ण केले. तसंच सेम प्रथा होती रोमन साम्राज्यामध्ये. जेव्हा युद्ध चालायचं, युद्धावर जायचे सैनिक, तर त्यातला सेनापती जेव्हा युद्ध संपून ते युद्ध जिंकून यायचे तेव्हा तो सेनापती येऊन सांगायचा टेटेलेस्टाई, म्हणजे युद्ध संपले आणि आम्ही युद्ध जिंकलो, अशी विजयाची घोषणा ते करायचे. आणि प्रभू येशू ख्रिस्तानी त्या क्रूसावर, त्या मरणाच्या अवस्थेमध्ये पूर्ण रक्तबंबाळ झालेलं ते शरीर होतं. त्याच्यामध्ये बोलण्यासाठी सुद्धा ताकद नसेल, डोळे उघडण्यासाठी सुद्धा ताकद नसेल, अशा अवस्थेत जेवढं मोठ्याने होईल तेवढं मोठ्याने तो बोलला असेल, पूर्ण झाले परमेश्वरा, पूर्ण झाले, तू दिलेला टास्क मी पूर्ण केला. जसं आपल्याला कंपनीमध्ये जॉब करताना काही टास्क भेटतो. माझं उदाहरण सांगतो. काही प्रोजेक्ट मला दिले, मी ते पूर्ण करतो आणि जर पूर्ण झालं तर मी रिपोर्टिंग करतो पूर्ण झालं आहे. पण सगळं प्रोजेक्टवर काम केलं आणि फक्त अपडेशन राहिलं तरी मी असं नाही बोलू शकत की पूर्ण झाले. मी हेच सांगू शकतो की 90% झालं, 10% राहिलं, थोडं आलेलं मी उद्या पूर्ण करत.
तसंच परमेश्वर असं नाही बोलला की थोडंसं राहिलं मी माझ्या सेकंड कमिंगला पूर्ण करेन, मी जेव्हा परत येईल घोड्यावर तेव्हा मी पूर्ण करेन. नाही प्रियांनो, परमेश्वराने प्रत्येक दिलेली गोष्ट, प्रत्येक त्याला सांगितलेला टास्क त्यांनी तो तिथं पूर्ण केला. आता आपण हे बघूया की नक्की पूर्ण काय केलं, कुठली गोष्ट आहे जी पूर्ण केली. ब्रदर्स अँड सिस्टर्स, तुम्हाला माहीतच आहे उद्धाराचे कार्य त्यांनी पूर्ण केले. उद्धाराचा जो दरवाजा मनुष्य प्राण्यासाठी जो बंद झाला होता, तो दरवाजा त्यांनी आपल्यासाठी उघडला. उद्धाराचं कार्य त्यांनी पूर्ण केले. जे आदाम आणि हव्वेने पाप केले होते, ज्याच्यामुळं आपल्याला उद्धाराची गरज होती, पूर्ण मानव जातीला उद्धाराची गरज होती, ते उद्धाराचं काम प्रभू येशू ख्रिस्तानी हा मनुष्य रूपात येऊन आपल्यासाठी ते पूर्ण केलं. आदामाने जे पाप केलं होतं, त्या पापामुळं अजून एक गोष्ट घडली होती की परमेश्वर आणि मनुष्य प्राणी यांच्यातलं जे नातं होतं, यांच्यातलं ते नातं तुटलं होतं, पूर्णपणे तुटलं होतं ते नातं. ते नातं जोडण्याचं काम प्रभू येशू ख्रिस्तानी इथं पूर्ण केलेलं आहे. तो म्हणतो पूर्ण झाले. तर त्याच्यामध्ये मी बोलू इच्छितो की दुसरी जी गोष्ट होती ती ही गोष्ट होती की त्यांनी परमेश्वराचं आणि परमेश्वराचं आणि मनुष्याचं जे काही नातं होतं ते नातं पूर्ण करण्याचं त्याने इथं प्रयत्न केला आणि ते पूर्ण केले. पापांची जी शिक्षा होती ती शिक्षा त्यांनी पूर्ण केली. म्हणजे ब्रदर लोकांनी सांगितलं, पापासाठी जी शिक्षा होती, एक प्युअर लहू, एक प्युअर बलिदान पाहिजे होतं आणि ते बलिदान बनून तो स्वतः आला आणि ते बलिदान त्यांनी स्वतःचं रक्त वाहिलं आणि ते पापाची शिक्षा त्यांनी तिथं पूर्ण केली. चौथी गोष्ट मी सांगू इच्छितो की सैतानावरही त्यांनी विजय मिळवला. सैतानाला जो अधिकार मिळाला होता या पृथ्वीवरचा, किंवा तो जे काही घडामोडी करत होता या पृथ्वीवर, सगळं म्हणजे जेव्हा लोक मरत होते तो स्वतःच्या ताब्यात घेत होता, अशा गोष्टी तो करत होता. त्या सैतानावर त्यांनी विजय मिळवला. जे आधीचं वचन होतं उत्पत्तीमध्ये जसं लिहिलं आहे की स्त्रीचं बीज येईल आणि तो त्या सापाचं डोके ठेचेल, त्यांनी क्रूसावर तिथं खरोखर त्या सापाचं, त्या सैतानाचं डोकं ठेचलं आणि त्या सैतानावर त्यांनी विजय मिळवला आणि या पृथ्वीवर पुन्हा एकदा अधिकार मिळवला. जसं या पृथ्वीचा अधिपती सैतानाला बोललं जात होतं, पण नंतर तोच अधिकार सगळा प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला. तो म्हणतो की या पृथ्वीचा अधिकार माझ्याकडे देण्यात आलेला आहे, त्याच्या कुंजिया माझ्याकडं आहे, स्वर्गाच्या कुंजिया. तर पृथ्वीचा अधिकार त्याला मिळाला, पूर्णपणे प्रभू येशू ख्रिस्ताला मिळाला. आपले शाप त्यांनी तोडले, आपले बंधनं तोडले, दोष पूर्णपणे काढून टाकले. काय पूर्ण झाले तर ह्याच्यामध्ये ही पण गोष्ट येते की त्यांनी आपले शाप जे होते, बंधनं जे होते, दोष जे होते ते पूर्णपणे आपल्यापासून काढून टाकले, दूर नेले. प्रियांनो, इथं अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की वचनातील प्रत्येक भविष्यवाणी त्यांनी पूर्ण केली. येशू ख्रिस्त येण्याच्या आधी कितीतरी भविष्यवक्त्यांनी, परमेश्वरांनी जशी उत्पत्तीमध्ये सांगितलं स्त्रीचं बीज येईन, तसंच त्यानंतर आलेले प्रत्येक नवीनी, प्रत्येक भविष्यवक्त्यांनी भविष्यवाणी केलेली ती पूर्ण केली. प्रत्येक भविष्यवाणी येशू ख्रिस्ताने तिथे पूर्ण केली. त्यामुळे तो म्हणू शकला की पूर्ण झाले. आपण सभा चालू होण्याच्या आधी वचन वाचलं, स्तोत्रसंहिता 22. त्या स्तोत्रसंहिता 22मधलं प्रत्येक शब्द त्या क्रूसावर आपल्या प्रभूने पूर्ण केला. यशाया 53 अध्याय, त्या अध्यायातला प्रत्येक शब्द आपल्या प्रभूने त्या क्रूसावर पूर्ण केला. आमेन. तो जेव्हा जन्मला, त्याचा टास्क होता, तो जन्मल्यापासून एक स्टेप बाय स्टेप एक कार्य तो पूर्ण करत गेला. म्हणजे मी सगळ्या गोष्टीच नाही सांगत आहे, पण जसा तो जन्मला, यशायाने सांगितलेली भविष्यवाणी पूर्ण झाली. तिथून तो जे पूर्ण करत निघाला, तर शेवटला क्रूसावर, जसं मगाशी ब्रदरने येऊन सांगितलं की तो तहान लागली का बोलला, आपने बताया क्यों, त्याला म्हणावं लागलं कारण की ते पूर्ण करणं त्याला गरजेचं होतं. ती जी भविष्यवाणी होती स्तोत्रसंहितेमध्ये, ती त्याला पूर्ण करणं गरजेचं होतं. बरोबर. मनोज ब्रदरनी सांगितलं तो 10 लाख लोकांना पाणी पाजणारा खडक होता, त्याला तहान लागणार आहे का?
तो समुद्र होता, बरोबर. त्या समुद्राला तहान लागणं शक्यच नाही, पण तो तिथं बोलला मला तहान लागली, आणि त्याने ते वचन पूर्ण केलं. तो आम पिऊन आणि मग तो बोलला की पूर्ण झाले. त्याला ते पूर्ण करायचं होतं, ते पण शेवटचं वचन त्याला ते पूर्ण करायचं होतं. आपण इथं एक मत्ते 5:17 वचन बघूया. मत्ते 5:17. यहोवा समझो कि मैं व्यवस्था या भविष्यवक्ताओं की पुस्तकों को लोप करने आया हूँ, लोप करने नहीं परंतु पूरा करने आया हूँ. परंतु पूरा करने आया हूँ. मत्ते 5:17 खुद प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मी रद्द करायला नव्हे तर पूर्ण करायला आलो आहे, बरोबर. तो पूर्ण करायलाच आला होता, त्यामुळंच तो क्रूसावर म्हटला की पूर्ण झाले, कारण त्यांनी पूर्ण केले. त्यांनी तो टास्क पूर्ण केला आणि त्यामुळं तो म्हणू शकला की पूर्ण झाले. मत्ती 3:15 पण वाचूया. जसं ब्रदरनी सांगितलं, योहानाकडं प्रभू येशू ख्रिस्त गेला आणि यीशु ने उसको उत्तर दिया, अब तो ऐसा ही होने दे Yes. क्योंकि हमें इसी रीति से सब धार्मिकता को पूरा करना उचित है. प्रेज द लॉर्ड. चेतन ब्रदरनी सांगितलं की ह्याच रीतीने होऊ दे, असंच करूनच आपल्याला सर्व नीती पूर्ण करायची आहे. योहानाची त्यांनी मदत घेतली आणि तिथलचं ते कार्य त्यांनी पूर्ण केलं, बरोबर. तो असं प्रत्येक गोष्ट स्टेप बाय स्टेप पूर्ण करत गेला. कारण मोशेच्या व्यवस्थेप्रमाणे रक्त वाहिल्याशिवाय पापांची क्षमा नव्हती, बरोबर. रक्त वाहणं गरजेचं होतं, पवित्र रक्त वाहणं गरजेचं होतं. त्यामुळं त्याला ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करणं गरजेचं होतं. त्यांनी अजून काय गोष्ट केली माहिती आहे. तो जेव्हा बलिदान झाला, तो जेव्हा क्रूसावर खिळला, सगळ्यात मोठी एक गोष्ट झाली की त्यांनी बलिदानाची प्रथाच बंद करून टाकली. तोपर्यंत असं होत होतं की मी पाप केलं, कबुतराची जोडी घेऊन जा, मोठं पाप केलं, बकरी घेऊन जा, अशी जी प्रथा होती. प्रभू येशू ख्रिस्तांनी स्वतःचं रक्त दिलं, स्वतः बलिदान झाला आणि तेव्हापासून बलिदानाची प्रथाच त्याने बंद करून टाकली. प्रेज द लॉर्ड. आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, नाहीतर आज आपल्याला येताना 2 कबूतर बकरी घेऊन यावं लागलं असतं. प्रभूने आपल्यासाठी ते बलिदानाची प्रथाच बंद केली. आपण बघितलं की आपण आता बघूया की का प्राण दिला, त्यांनी काय पूर्ण केलं आपण बघितलं. या गोष्टी सगळ्याच गोष्टी आपण नाही बघितल्या, त्यांनी बऱ्याच गोष्टी पूर्ण केलेल्या. पण आता आपण हे बघूया की त्यांनी का प्राण दिला. काय वाटतं प्रियांनो, त्यांनी का प्राण दिला? कारण तो परमेश्वर आपल्यावर प्रेम करत होता, तो या लेकरांवर प्रेम करत होता, म्हणून त्यांनी त्याचा एकुलता एक पुत्र आपल्यासाठी पाठवला. तो प्रेम का करत होता? तो एवढा मोठा परमेश्वर आहे, एवढं मोठे चमत्कार केले त्यांनी. त्याच्या वचनांनी पृथ्वी निर्माण केली, आकाश निर्माण केलं, सूर्य निर्माण केलं. पण तो आपल्यावर प्रेम ह्यासाठी करत होता की हे सगळ्या गोष्टी तर त्यांनी वचनाने निर्माण केल्या, पण मनुष्याला निर्माण करताना त्याच्या हाताचा त्यांनी वापर केला. त्यांनी स्वतःच्या हाताने मनुष्याला घडवलं होतं, त्यामुळं तो मनुष्यावर अतिप्रेम करत होता. हाताने घडवलं, हाताने बनवलं, त्यामुळं प्रेम करत होता. आणि अजून काय तर त्याने स्वतःच्या स्वरूपामध्ये मनुष्याला तयार केलं. अजून हे कारण आहे की त्यांनी काय एवढं प्रेम तो मनुष्यावर करत होता, कारण मनुष्य हा परमेश्वराच्या स्वरूपात बनलेला होता. प्रेज द लॉर्ड. फक्त एवढीच गोष्ट आहे का प्रियांनो? नाही. त्याने स्वतःचा श्वास त्या मनुष्यामध्ये टाकलेला होता. प्रेज द लॉर्ड. स्वतःचा श्वास त्यांनी त्या मनुष्यामध्ये टाकलेला होता, त्यामुळं तो मनुष्यावर इतका प्रेम करत होता की त्याने स्वतःचा पुत्र पाठवला ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. मग अशी ब्रदरने सांगितलं की जसं तो पूर्णपणे मनुष्यही होता, तो पूर्णपणे देवही होता. खरोखर जेव्हा तो रडला तेव्हा तो मनुष्य होता, ब्रदरने वचन सांगितलं. आणि जेव्हा तो लाजराला म्हटला की लाजरा बाहेर आहे, तेव्हा तो परमेश्वर होता. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तो बोटेमध्ये झोपला होता तेव्हा तो मनुष्य होता, पण जेव्हा तो उठून वादळ शांत करतो तेव्हा तो परमेश्वर होता. पण प्रियांनो, इथं एक गोष्ट मी सांगू इच्छितो की जेव्हा तो क्रूसावर होता तेव्हा तो पूर्णपणे मनुष्य होता. तो फक्त मनुष्य होता तेव्हा.
कारण की जेव्हा त्याने तुमच्या आणि माझ्या पापांचा प्याला पिला, त्या बागेमध्ये बसून जेव्हा तो रडला, त्यांनी व्यक्त केलं, तो रक्ताचा घाम आला, त्यांनी जेव्हा व्यक्त केलं की प्रभू हो सके तो ये प्याला मुझसे टल जाए, तो घाबरला नव्हता प्रियांनो, तो मरणाला घाबरलेला नव्हता, मरणाला नव्हता भिला, तो ह्या गोष्टीला भिला होता की त्याला माहीत होतं की हा पापाचा प्याला जर मी पिलो, म्हणजे मनुष्य जातीचं जर पाप मी माझ्या अंगावर घेतलं तर सगळ्यात प्रथम काय होईल, सगळ्यात प्रथम पवित्र आत्मा त्याच्यापासून दूर होईल. कारण जिथं पाप आहे तिथं पवित्र आत्मा थांबू शकत नाही. त्यामुळं त्याला तो रक्ताचा घाम आला होता आणि त्यामुळं तो असं बोलला की शक्य असेल तर तो प्याला निघून जाऊ, पण माझी नव्हे तर तुझी इच्छा पूर्ण हो. आणि शेवटी त्यांनी परमेश्वराची इच्छा पूर्ण केली. तो प्याला घेतला, तो पिला आणि त्यांनी सर्व कार्य त्या क्रूसावर, बलिदानाचं सर्व कार्य त्याने ते पूर्ण केलं. त्याला तहान लागली होती, जसं वचनामध्ये लिहिलं, त्याला तहान लागली, त्याने पाणी मागितलं. आजूबाजूला आपलं असं कोणच नव्हतं. रोमी सरकार, रोमी लोक, त्या टायमाला तर सूर्यसुद्धा मावळला होता, म्हणजे दुपारचे 3 वाजले होते, पण सूर्य लपून बसला, अंधार पडला होता. त्या अंधारामध्ये तिथं रोमी सैनिक वगैरे होते. तेव्हा त्यांनी येशू मरतेवेळी, प्राण सोडतेवेळी त्याला आठवलं की अरे स्तोत्रसंहिता 69:21 ज्याच्यामध्ये लिहिलं आहे, वाचू शकता लगेच? लोगों ने मेरे खाने के लिए इंद्रायण दिया और मैं प्यास बुझाने के लिए मुझे सिरका पिलाया. येस, प्यास बुझाने के लिए मुझे सिरका पिलाया. हे वचन अजून पूर्ण होणं बाकी होतं. अजून त्याला सिरका पाजल्या गेला नव्हता. त्याला तो पूर्ण करण्यासाठी आला, तर तो पूर्णच करणार प्रत्येक गोष्ट, बरोबर? प्रेज द लॉर्ड. तर त्याला ती गोष्टही पूर्ण करायची होती, म्हणून तो बोलला मी तहानलेला आहे, मैं प्यासा हूँ. आणि त्याला तो सिरका पाजण्यात आला, त्यांनी तोंड लावलं, पिला आणि तो काय बोलला? पूर्ण झाले. ते वचन त्यांनी स्तोत्र 69:21 पूर्ण केलं आणि मग तो म्हटला पूर्ण झाले. आणि वचन सांगतं की त्याने तिथं प्राण सोडला. आता हे वचन जॉनमध्ये सांगतं प्राण सोडला, पण आपले नेक्स्ट बंधू येतील ते 7व्या वचनाबद्दल सांगतील, त्याच्यानंतर त्यांनी प्राण सोडला. पण प्रियांनो, मी इथं एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. 6वं वचन पूर्ण झाले आणि जे 7वं वचन आहे, जे ब्रदर येऊन आता सांगतील, यामध्ये काय आहे? एक शांतता. मला असं वाटतं यामध्ये एक गोष्ट आहे. येशू म्हणतो पूर्ण झाले, परमेश्वर त्या क्रूसावर म्हणतो प्राण सोडण्याच्या आधी पुरा हुआ, इट इज फिनिश्ड, मी पूर्ण केले, कॉमा आता तू सुरुवात कर. प्रेज द लॉर्ड. आपल्यासाठी प्रभूचं हे वाक्य आहे की आता तू सुरुवात कर, आता तुझं काम आहे, माझं काम झालं. जसं ब्रदरनी सांगितलं, मी प्रभूचं काम करेन, बरोबर? तसं परमेश्वर म्हणतो की जा पृथ्वीच्या शेवटापर्यंत जाऊन हे शुभ वर्तमान तू सांग. आंधळ्यांना बरं कर, लंगड्यांना चालव, भूते काढ माझ्या नावामध्ये. हे काम कोणाला दिलं आहे? ब्रदर सिस्टर, हे काम आपल्याला दिलेलं आहे. हे वाक्य जरी परमेश्वर प्रेषितांना बोललं असेल तरी आज इथे काही गरज असेल, प्रेषित येणार आहे का? पाऊल येणार आहे का? पीटर येणार आहे का थोमा पुन्हा इंडियामध्ये येणार आहे? नाही. इथे कुठल्या रोग्याला जर गरज असेल तर तिथं तुम्हाला आणि आम्हाला जावं लागणार आहे. कुठे भूते काढायची वेळ असेल तर तिथं तुम्हाला आणि आम्हाला जावं लागणार आहे. जर कोणी आंधळे असेल, कोणी लंगडे असेल, प्रभूने सांगितले जा त्यांना बरं करा, येशूच्या नावात त्यांना चंगाई द्या. या शुभ अवसरी जेव्हा मला ही संधी दिली, प्रथम मी पास्टरांचे, मंडळीचे सगळ्यांचे आभार मानतो. आणि मी एकच गोष्ट सांगतो की प्रभूने पूर्ण केले, आता आपण सुरुवात करूया. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू.